हाय गाईज, मी माधुरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे हेल्दी प्रोटीन लोडेड मिक्स दाल खिचडी. आणि मी याचे बेनिफिट समोर तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण, कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, कसुरी मेथी आणि कोथिंबीर. आणि इकडे आपण घेणार आहोत तांदूळ, मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूर डाळ. आणि मी मिक्स स्प्राउट्स घेतलेले आहे. आणि इकडे आता आपण सगळे इन्ग्रेडियंट्स आपले हे छान 3 ते 4 पाण्याने धुवून घेणार आहोत. मी मिक्स स्प्राउट्समध्ये मूग आणि मोड घेतलेली आहे. तुम्ही त्यात चवळी पण घेऊ शकता, वाटाणा घेऊ शकता, पण आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं मी तेच घेतलेलं आहे. आणि आपण अर्धा तास छान 3 ते 4 पाण्याने धुवून सोक करायला ठेवणार आहोत. इकडे मी लसूण आणि जिरं छान मी ठेचून घेणार आहे. ते लसूण आपण चिरू पण शकता, पण ठेचून घेतलेल्याची टेस्ट काही औरच असते. बघा, हे छान आपण ठेचून घ्यायचं आहे. आणि खरंच हे प्रोटीन लोडेड आपली खिचडी आहे. त्याचे बेनिफिट्स भरपूर आहे. डायजेशन आपलं इम्प्रूव्ह होते त्याने. आणि हार्ट हेल्थसाठी तो खूपच छान आहे. पेशंटसाठी ही खिचडी तर एकदम छान आहे. बघा, आता मी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि तेल आपलं छान गरम झालं की त्यात मी मोहरी आणि हिंग घालून घेणार आहे. बघा, इकडे मी पाणी पण गरम करायला ठेवलं. आणि इकडे आता मोहरी आणि हिंग झालं की मी त्यावर थोडा कांदा घालून घेणार आहे. कांदा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल, पण मी घालते आहे थोडा. त्यात तुम्ही भाज्या पण घालू शकता, पण मी फक्त मिक्स डाळ खिचडी करते आहे. त्यात व्हेजिटेबल्स काहीच टाकत नाही आहे. आणि कांदा आपला थोडा झाला की आपण त्यावर ठेचलेलं लसूण घालून घ्यायचं आहे. आणि छान परतवून घ्यायचं आहे थोडं. आणि आपली खिचडी ना पूर्ण न्यूट्रिएंट्सनी परिपूर्ण आहे. त्यावर आता कढीपत्ता, तुम्हाला वाटली ती हिरवी मिरची पण घालू शकता तुम्ही, पण मी तिखटच घालणार आहे. आणि मी टोमॅटो घालून घेतलेले आहे आणि याला छान परतवून घ्यायचं आहे. आता त्यावर कसुरी मेथी घालून घेतली मी. ही सिंपल पद्धतीची खिचडी करते आहे. त्यात आपण भरपूर काय अजून घालू शकतो, पण फक्त डाळीची खिचडी, साधी खिचडी करते एकदम. बघा, त्यात आपण हळद, तिखट चवीप्रमाणे, धने जिरं पूड. तुम्ही पेशंटसाठी जर ही करायची झाली ना, तिखट कमी टाकलं तरी हरकत नाही आहे, कमीच घालावं लागेल ॲक्च्युली. आणि त्यात धने जिरं पूड, मसाला थोडासा घातलेला आहे मी. आणि पेशंटसाठी ना ही खिचडी खूपच हलकी असते. बघा, आपण तांदूळ जेवढे घेतले त्याच्याच बरोबरीने आपण सगळ्या डाळी घेतलेल्या आहे. आता आपण हे मिश्रण त्यात घालून घेतलेले आहे, डाळीचं आणि पूर्ण तांदळाचं. आणि त्यावर मी मिक्स स्प्राउट्स घालून घेते आहे. आणि हे मसाल्यात छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे, तांदूळ आणि डाळी आपल्या सगळ्या. ही आपली खिचडी ना फायबर्स, विटॅमिन आणि मिनरल्सनी परिपूर्ण आहे. यात न्यूट्रिएंट्स भरभरून असतात. आणि हे हार्ट हेल्थसाठी तर खूप छान आहे. बघा, आता त्यात आपण मीठ घालतो आहे. आणि याने ना आपलं डायजेशन पण इम्प्रूव्ह होतं. रात्रीच्या जेवणामध्ये ही तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा घेणं खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे शरीरासाठी पण खूप छान आहे. बघा, आता आपण यात गरम पाणी घालतो आहे. गरम पाणी जास्ती घातलं तरी हरकत नाही आहे, कारण आपल्याला जर पातळ खिचडी हवी असेल तर तुम्ही जास्ती घालू शकता पाणी. आणि यात प्रोटीन्स, विटॅमिन्स भरभरून असतात या खिचडीमध्ये. तुम्ही व्हेजिटेबल पण घालू शकतात यात, पण मी फक्त दाल खिचडी केलेली आहे, सिंपल एकदम. आणि ही वेट लॉससाठी तर खूपच छान खिचडी आहे. बघा, मी त्यावर तूप घालून घेते. आपली चव आपली वाढणार आहे तुपामुळे. आणि यांनी आपलं मसल्स रिपेअर्स होतात, वेट लॉस तर एकदम छान होतं. आणि त्यावर कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. बघा, एकदम हलकी खिचडी असते ही. रात्रीला तुम्ही ही घेऊ शकता. पोट आपलं खराब आहे, पेशंट्सला द्यायची आहे, तर आपण पेशंटसाठी पण ही खिचडी खूप छान आहे.
आता आपण हे 5 मिनटं उकळून झालं की त्यावर आपण कुकरचं झाकण लावून घेणार आहोत आणि 3 ते 4 शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या आहे बघा। आणि खिचडी करून बघा, आवडल्यास मला कमेंट्समध्ये सांगा, लाईक करा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे नवीन नवीन व्हिडिओज बघा। बघा आपली खिचडी तयार आहे। बघा किती सॉफ्ट झालेली आहे। तुम्हाला पाणी जास्ती वाटलं तर तुम्ही घालू शकता, पण मी अशीच कन्सिस्टन्सीमध्ये खिचडी केलेली आहे। बघा ही मोठ्यांना आणि लहान्यांना खूप आवडते ही खिचडी। खिचडीवर छान तूप घाला आणि खाऊन बघा ही खिचडी कशी झाली ते मला सांगा कमेंट्समध्ये आणि लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा।